हा किती हा उन्हाळा किती उकडतंय। दरवर्षी आपण असंच म्हणतो की ह्या वर्षीचा उन्हाळा जो आहे तो मागच्या वर्षापेक्षा खूपच जास्त हॉट आहे, खूपच जास्त असह्य असा हा उन्हाळा आहे। तर ह्याच विषयावरती मी कल्पेश वैद्य आजचा एक व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे। कारण की आज सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की दरवर्षी जो मागच्या वर्षापेक्षाचा जो उन्हाळा असतो तो आपल्याला दरवर्षी जो प्रत्येक वर्षी जो आहे तो मागच्या वेळेसपेक्षा जास्त कडक वाटतो, जास्त असह्य करणारा वाटतो। आणि विचार करा की आजपासून 5 वर्षापूर्वी ही परिस्थिती होती का? आजपासून 5-8 वर्षापूर्वी ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलले जात होतं, तेव्हा सगळ्यांनी ग्लोबल वॉर्मिंग हा विषय जो आहे तो खूप लाईटली घेतला होता। कारण की आत्ताची अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, वाढतं प्रदूषण, कन्स्ट्रक्शन्स, सिमेंटचे रस्ते आणि जंगलाची केलेली तोड ह्याच्यामुळे ह्याचे जे दुष्परिणाम जे काही आहे, जे मानवाने केले आहेत आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जी काही उत्क्रांती केली आहे, तर त्याचे जसं ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, त्याचे जे दुष्परिणाम आता आपल्याला ह्या उन्हाळ्याच्या स्वरूपात आपल्याला भोगायला लागत आहेत। तर आता आजचा जो विषय असा आहे की आता तरी आपल्याला जाग आली पाहिजे व झाडे लावा व आपली जी पिढी आहे नवीन, ज्या पिढीसाठी आपण लाखो रुपये त्यांच्या शिक्षणावरती खर्च करतो, त्यांच्या हेल्थवरती खर्च करतो, त्यांना काय नको पाहिजे त्या सगळ्या गोष्टींवरती खर्च करतो, तर त्याचबरोबर ही वेळ आलेली आहे की आपल्याला झाडे लावा आणि आपल्या पिढीला वाचवा। आपल्या पिढीसाठी हा पण एक उपक्रम जो आहे तो आपल्या हाती घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। ही सध्याच्या काळाची गरज आहे। मी तुम्हाला आज सर्वांना एक विनंती करेन की जर आपण अजून पण वेळ गेलेली नाहीये, जर आताच आपण जर वेळी ही जर मोहीम हाती घेतली व प्रत्येक कुटुंबाने एक वृक्ष जगवण्याचा जर उपक्रम हाती घेतला, तर पुढच्या 5 वर्षात 8-10 वर्षामध्ये जे आहे ती ह्याची जी ही उष्णता आहे, हा जो ग्लोबल वॉर्मिंग आहे तो काही प्रमाणात जो आहे तो आपण कंट्रोल करू शकतो। तर आता मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे की आजपासून 2017ला हे आता तुम्ही एक झाड पाहताय, बदामाचं झाड पाहताय तुम्ही। हे झाड जे आहे ते मी 2017ला मी आणि माझा मित्र विक्रम आम्ही 2017ला लावलं होतं। जवळपास आता या झाडाची हाईट जी आहे ती गेल्या 7 वर्षात जी आहे ती 25 फूट वरती गेलेली आहे। तुम्ही या सिक्युरिटी महाशय पाहत असतील, हे झाडाखाली बसलेत, त्या झाडाची सावलीचा आनंद घेत आहेत। ह्याच झाडाची हाईट जी आहे ती आजपासून जेव्हा आम्ही लावलं होतं 7 वर्ष आधी 2017ला, तेव्हा या झाडाची हाईट जी आहे ती मी तुम्हाला, हे बदामाचं झाड नाहीये पण मी तुम्हाला दाखवतो की त्या झाडाची हाईट जी आहे ती ह्या झाडापेक्षा पण कमी होती। आणि आज जर तुम्ही पाहाल तर या झाडाला, हे झाड जे आहे ते सरळ 25 फूट वर गेलेलं आहे, त्याच्या फांद्या पण वरती गेलेल्या आहेत। आणि मेन हे झाड जे आहे ते आम्ही जून महिन्यामध्ये लावलं होतं। ह्याला पाण्याची पण जास्त गरज लागत नाही, ह्याची मुळं जे आहे ते खोल जमिनीपर्यंत जातात आणि छान सावली देतात। तर मी सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या परिसराच्या आवारात असं एखादं झाड आयडेंटिफाय करावं आणि एखादी जागा आयडेंटिफाय करून हे असं एखादं झाड लावावं आणि ते झाड जगवावं, जेणेकरून पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला त्याचा फायदा घेता येईल व ग्लोबल वॉर्मिंगपासून थोडंसं आपल्याला वाचता येईल व आपण पण काहीतरी केलं त्याचं समाधान आपल्याला घेता येईल। दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की बदामाचं झाड आहे हे 10 ते 15 फूट फक्त 2 ते 2.5 वर्षामध्ये जातं, तर ह्याला जास्त वेळ पण लागत नाही मित्रांनो। तर तुम्ही ह्याचा नक्की विचार करा व आपल्या पिढीचा विचार करून आपण नक्कीच अशा प्रकारे एखाद्या झाडाची लागवड करावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। व आजचा माझा हा व्हिडिओ आहे तो मी इथे संपवतो। जर तुम्हाला आवडल्यास नक्की त्याच्यावरती तुम्ही अंमल करा आणि माझा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।